पाहत आहे एबीपी माझा या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात। आखाती देशातील युद्धविरामाच्या घोषणेनंतरचा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि याच संबंधीच्या काही महत्त्वाच्या अपडेट्सनी। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाला 2 आठवड्यांसाठी युद्धविराम मिळालेला असतानाच आता आजपासून पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पुढील चर्चा होणार आहे। इस्लामाबादच्या जिन्ना कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक 2 टप्प्यामध्ये पार पडणार आहे। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स हे इराणसोबत शांतता चर्चेसाठी पाकिस्तानकडे रवाना झालेत। आम्ही या चर्चेसाठी उत्सुक आहोत। मला वाटतं ही चर्चा सकारात्मक ठरेल अशी प्रतिक्रिया जेडी व्हान्स यांनी दिली आहे। जर इराण प्रामाणिकपणे वाटाघाटी करण्यास तयार असेल आणि सहकार्याची भूमिका घेत असेल तर ते स्वागतार्ह असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पण जर त्यांनी आमच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न केला तर इराणला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही व्हान्स यांनी सांगितलेलं आहे। तर आजपासून चर्चा सुरू होते आणि चर्चेमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे आपण जाणून घेऊयात। अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स, मध्य आशियाचे दूत स्टीव्ह विटकॉफ, त्यानंतर ट्रम्प यांचे माजी सल्लागार जेअर्ड कुशनेर, त्याचबरोबर इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची, संसदेचे अध्यक्ष बाघेर खलिबाफ हे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। त्याबरोबरच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सेना दल प्रमुख असीम मुनीर हे दोघं देखील या चर्चेमध्ये उपस्थित असतील। आणि पाकिस्ताननं आज होणाऱ्या शांतता बैठकीचा अधिकृत लोगो जारी केलाय। या लोगोमध्ये इस्लामाबाद टॉक्स असा ठळक उल्लेख असून शांततेचं प्रतीक कबूतर आणि इस्लामाबादमधील फैसल मशिदीच्या चित्राचा देखील समावेश आहे। या माध्यमामधून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली प्रतिमा ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय। मात्र या बैठकीमध्ये प्रत्यक्षात शांततेच्या दिशेने ठोस पावलं उचललेली जातात का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष जातंय। आज पाकिस्तानात होणाऱ्या शांतता चर्चेसाठी इराणी शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झालंय। इराणी संसदेचे अध्यक्ष बाघेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाचं पाकिस्तानचे फील्ड मार्शल जनरल असीम मुनीर आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी